सीसीटीव्ही मध्ये समोर आलेला आहे. 2 कोटी खंडणीचं प्रकरण आहे त्याच ऑफिस. हा 24/9/2024 चा व्हिडिओ आहे. हे खंडणीचं प्रकरण हे खंडणी नव्हतीच, हा इलेक्शन फंड होता. त्या काळातल्या इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडणीतनं दादागिरीतनं वसूल केला जायचा बीडमध्ये. सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतोय. मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हातमिळवणी आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारीकरण हे सूत्र आहे. या सूत्राकडे गव्हर्नमेंट लक्षच द्यायला तयार नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस, वाल्मिक कराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र दिसत आहेत. तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाही तर काय करायचं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा. कारण का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा ह्या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील. तेव्हा आता कोडं सुटलं. पोलीस, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, विष्णू चाटे, अजून कोणतरी सुदर्शन गुलेचा भाऊ पण त्याच्यात आहे. त्या चित्रीकरणात जे काय ह्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यामध्ये सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. आता सरकारला कशाची वाट बघायची? म्हणजे सरकारने काय लावलंय काय? काल अक्षय शिंदे उघडा पडला. सरकारला जे काय रॉबिनहूड व्हायचं होतं ते रॉबिनहूड उघडं पडलं. तो अक्षय शिंदेच्या गुन्हेगार आहे म्हणजे त्या प्रकरणामध्ये संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर आहे. त्याला गाडीत बसवला कोणी? संजय शिंदेबरोबर चर्चा केली कोणी? कोण अधिकारी होते जे संजय शिंदेबरोबर चर्चा केली? तुम्हाला माहीत नसेल तर पुढच्या 8 दिवसात मी नावं सांगतो. ह्या असल्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची खाकीतली दादागिरी खतम होत चालली आहे. मुंबईत, ठाण्यात किंवा महाराष्ट्रात भाई एकच, डॉन एकच, दादागिरी एकाचीच चालणार पोलिसांची. हे जे नवीन जन्माला येत आहेत ना, हे राजकीय हस्तक आहेत आणि ह्या राजकीय हस्तकांतर्फे आपली राजकीय गणितं सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे. तेव्हा मुख्यमंत्री डवासला आहेत. मुख्यमंत्री बघतात की नाही मला माहीत नाही, पण आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या हिताचा. अक्षय शिंदे खून प्रकरण, हे संतोष देशमुख खून प्रकरण, हा हप्त्याचा व्हिडिओ, ह्याच्यातनं पोलीस कुठपर्यंत गुन्हेगारीकरणामध्ये सामील झाले आहेत ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र पोलिसांना वाचवण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या राज्यात राजकीय हस्तक्षेप पोलिसी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होणार नाही याची सतर्कता आपण बाळगावी अशी आमची विरोधी पक्षातर्फे आपल्याला मागणी आहे. ते बंद करा, नाही तर महाराष्ट्र अजून खड्ड्यात जाईल.